मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र यांच्यातर्फे 179 पदावर भरती प्रक्रिया आयोजित केली असून त्यामध्ये ब व क गट याचा समावेश आहे. यामध्ये विधी सहाय्यक ज्याची वेतन श्रेणी ही S15 41,800 ते 132,300 असून यासाठी शैक्षणिक पात्रता ही तुमची लॉ डिग्री असावी, तसेच तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असावा. जर तुम्ही लघुलेखक उच्च श्रेणी पदासाठी आवेदन करणार असाल तर याची वेतन श्रेणी S16 असून 44,900 ते 1,42,400 असून त्यामध्ये 10वी पास प्लस तुम्हाला शॉर्ट हँड स्पीड हा 120 शब्द प्रति मिनिट असून टायपिंग इंग्लिशची 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीची 30 शब्द प्रति मिनिट यायला पाहिजे. जर तुम्ही लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी अर्ज करणार असाल तर याची वेतन श्रेणी ही S15 असून 41,800 ही त्यांचं बेसिक वेतन असेल व यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी प्लस प्लस शॉर्ट हँड यायला पाहिजे 100 शब्द प्रति मिनिट. तसेच तुम्हाला इंग्लिश व मराठीची टायपिंग यायला पाहिजे. जर तुम्ही निरीक्षक पदासाठी आवेदन करणार असाल तर यासाठी S13 ही वेतन श्रेणी असून 35,400 ते 1,12,400 पर्यंत हे मूळ वेतन असेल व या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल. वरिष्ठ लिपिक पदासाठी तुम्ही अर्ज करणार असाल तर S8 ही त्याची वेतन श्रेणी असून 25,500 ते 81,100 ही वेतन श्रेणी असेल. यासाठी ग्रॅज्युएशन प्लस तुम्हाला टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश व 30 शब्द प्रति मिनिट मराठी यायला पाहिजे. याची वयोमर्यादा ही 18 ते 38 असून 43पर्यंत ही आहे. ही यामध्ये कॅटेगरी वाईज सूट दिलेली आहे गव्हर्मेंट नियमानुसार. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी फी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 1,000 तसेच 900 रुपये फीस ही अदर कॅटेगरीसाठी असेल. अर्ज सुरू करण्याची तारीख ही 11/9/2025 पासून असून 3/10 तुम्ही अर्ज करू शकता. यांची ऑथराईज वेबसाईट charity.maharashtra.gov.in असून अधिक माहिती तुम्ही त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर जाऊन प्राप्त करू शकता. मित्रांनो, जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा व आपल्या गव्हर्मेंट जॉब शेअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोकरीची नवीन इन्फॉर्मेशन मिळत राहील. धन्यवाद.